बुधवारी मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जाते। गौरी गणपतीचं विसर्जन होणार असल्यानं मराठा आंदोलक येणार। विसर्जनानंतर मराठा आंदोलनकर्ते हे मोठ्या संख्येनं मुंबईकडे रवाना होतील। अख्खी गावच्या गावं रिकामी होतील। जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी ते मुंबईत धडकतील। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। धनंजय, गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर खरं तर जे लोक आहेत, जे मराठा आंदोलक आहेत, त्यांना मुंबईकडे येण्यासाठी वेळ सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे आता ही शक्यता वर्तवली जाते की मोठ्या प्रमाणावर आता मराठा आंदोलकांची संख्या ही मुंबईतली वाढू शकते। दुसरीकडे न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत, न्यायालयानं काही आदेश दिलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना नवी मुंबईच्या वेशीवर रोखलं जाऊ शकतं। विक्रांत, खरं आपण जर पाहिलं तर आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे आणि यानंतर जर आपण पाहिलं तर बुधवार नंतर खरं तर मराठा आंदोलकांची संख्या ही मुंबईत वाढण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आज गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर ज्यांच्या घरी गौरी गणपती होते ते सगळे गावातील मंडळी जी आहेत ती मुंबईच्या दिशेने या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील। आणि यामध्ये खरं तर आपण जर पाहिलं खास करून तर महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे। कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जी मंडळी मनोज जरांगे यांना समर्थन करण्यात आली होती त्यामध्ये आतापर्यंत पुरुषांची संख्या ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल। त्यामुळे आता महिला वर्ग जो आहे ते सुद्धा मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी बुधवार नंतर मुंबईच्या दिशेने येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर गावातून जे आहेत हे सगळे मंडळी जे आहेत ती मनोज जरांगे यांना सपोर्ट करण्यासाठी येतील। एक दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जे कोर्टात सुनावणी झाली, न्यायालयात सुनावणी झाली, या दरम्यान कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की 5,000ची संख्या ही आझाद मैदानामध्ये आहे आणि मोठ्या संख्येने आंदोलन आलेले आहेत। त्यामुळे त्यांची व्यवस्था ही नवी मुंबईत केलेली असताना त्यांना वेशीवरच थांबवलं जावं। मग ठाणे असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणी या वेशीवरच त्यांना अडवलं जावं। कोणत्याही त्यांच्या जी वाहनं आहेत ती सुद्धा आतमध्ये पाठवू नये असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। मात्र तरी देखील आता कशा पद्धतीने मराठा समाज हा मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत आपल्याला पाहायला मिळतोय हे महत्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद धनंजय, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।